राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे हे आजवर अनेकदा दिसून आलंय. मात्र राजकारणामध्ये चर्चेत येणारी प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्षात घडतेच असं नाही. 2 आठवड्यांपूर्वी सुरू झालेली अशीच एक चर्चा आता पुन्हा एकदा शांत होताना दिसतेय. ही चर्चा सुरू झाली होती अजित पवारांच्या काही वक्तव्यांनी आणि ती शांत होण्यामागेही आहे अजित पवारांचंच एक ताजं वक्तव्य. नेमकं काय घडतंय बघूया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं तसं काही नाही तसं काही झालं. 3 वाक्यांच्या प्रतिक्रियेत 4 वेळा नाही हा शब्द वापरणाऱ्या अजितदादांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाला धक्का दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का या प्रश्नावरचा आशावाद जागा ठेवणाऱ्या अजितदादांनी त्यांच्या ताज्या उत्तरातून शक्यतांची ज्योत फुंकर मारून विझवून टाकली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशी चर्चा गेल्या 2 आठवड्यांपासून रंगली आहे. या चर्चेबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नकाराचा असा पाढाच वाचला. असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय काय? नाही प्रश्नच येत नाही. ते काय युपीए मध्ये ना हा इंडिया आघाडीत आहे. आम्ही एनडीए मध्ये ते इंडिया आघाडीत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं नाही तसं काही झालं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची वाट लावली होती ती खुद्द अजितदादांनीच. हाच प्रश्न यापूर्वी जेव्हा पत्रकारांनी विचारला तेव्हा अजितदादांनी दिलेली प्रतिक्रिया राज्यभर गाजली होती. आज एकीकरणाच्या शक्यतेवर फुंकर मारणारे दादा 2 आठवड्यापूर्वीच प्रश्न विचारणाऱ्याच्या तोंडात साखर घालण्यासाठी तयार झाले होते. पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत फ्लेक्सवरती दिसतोय हा कायमस्वरूपी दिसेल की तुझ्या तोंडात साखर पडू. दादा पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत फ्लेक्सवरती दिसतोय हा कायमस्वरूपी दिसेल की तुझ्या तोंडात साखर पडू. दादा पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत फ्लेक्सवरती दिसतोय हा कायमस्वरूपी दिसेल की तुझ्या तोंडात साखर पडू. अशी साखर पेरणी करत अजितदादांनी एकत्रीकरणाची वाट पेटवली होतीच, पण ती तेवत ठेवण्यासाठी त्यांनी काकांच्या कौतुकाचं भरपूर तेलही दिव्यात ओतलं होतं. संदीपने ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं. माझं सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू. मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं आहे. गळ्याच्यानं खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका. आता चर्चेची वात आणि कौतुकाचं तेल घालूनही दादा थांबले नव्हते, तर सोबतच त्यांनी यापूर्वीच्या मतभेदांचं निर्माल्य गंगेला वाहण्याचीही तयारी केली होती. पक्ष फुटल्यानंतर कुटुंब म्हणून पवार नेहमीच एकसंध राहिले. हाच एकसंधपणा आता राजकारणातही दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत अजितदादांनी दिले होते. आज नाही या शब्दावर भर देणारे दादा 2 आठवड्यांपूर्वी भर देत होते एकत्र या शब्दावर. काही अडचण नाही. आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो. त्याच्यावर तिथंही अडचण नाही. साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे. दादांनी लावलेल्या चर्चेच्या दिव्याचा प्रकाश असा काही पसरत होता की सुप्रिया सुळे देखील प्रचंड आशावादी झाल्या होत्या. आधी लग्न कोंढाण्याचं म्हणत त्यांनी 16 तारखेनंतरच्या शक्यतांची जुळवाजुळव मनात सुरू केली होती. आत्ता आधी लग्न कोंढाण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे. पण परवा पडला सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी
प्रचार संपण्याच्या अखेरच्या दिवशी मात्र दादांनी स्वतःच लावलेला दिवा शांत केला. आता कोंढाण्याचं लग्न तर होईलच, पण त्यानंतरच्या लग्नाची बोलणी मात्र सुरू होता होताच फिसकटल्याचं दिसतंय. अर्थात अजितदादा जे बोलतायत ते करतील का, आणि जे करतायत तेच ते बोलतील का, मात्र सध्या तरी हे कुणीच सांगू शकत नाही. कारण अजितदादा लावत असलेला दिवा हा शेवटी मेड इन बारामतीच आहे. भविष्यात हा दिवा लागता लागता विझतो की विझता विझता लागतो हे समजायला आता थोडी वाट पाहावी लागणार आहे. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.